तर नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आजचा प्रवास एक वेगळा आहे, कारण आम्ही चाललोय लग्नाला. मित्रमंडळी आहेत, त्यांची ओळख करून देतो. बघा सरजी, माऊली भाऊ, आणि ह्यांनी नवी कार घेतल्या, त्याच्यासाठी दुबल एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आणि मग एक आमचा मेंबर बसलाय, रामदेव सुरनार. आणि आम्ही तिघ जण आता चाललोय. सध्या हे नांदेड लातूर हायवे आहे आणि आमच्या प्रवासाची सुरुवात चालू झालेली आहे. तर व्हिडिओ नागपूर सोलापूर हायवे आहे, त्याच्यामुळे आजचा प्रवास चालू झालेला आहे. लग्नासोबत जाऊन दुसरीकडे आम्हाला 2-3 लोकेशन पण कंप्लीट करायचे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल. शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ मध्ये काय ना काय असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, एक नेता विषय झालाय. सध्या का बघू शकता मी कपडे कोण्यावर आहे. टी शर्ट आहे आणि हे पण ते टीव्हीचं म्हणजे घेतलं तर. आणि हो का खाली बघा नाईट पॅन्ट आणि बूट, ते पण रनिंगचा. सध्या मी अशा सिच्युएशन मध्ये मला माऊली भावना काढले त्याने की सांगूच नका. आणि ते पण लग्नाला अशा कपड्यावर, तर विषय डेंजर होणार आहे. पुढे जाऊन कुठे थांबू, फ्रेश होऊ, काही भेटला शर्ट लिहून असता ह्या शर्टावर लग्न लावू, तर व्हिडिओ नक्की एकदम डेंजर होणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. हो का, आता ते हायवे आपण सोडून दिलेला आहे आणि आता दुसऱ्या हायवेला लागलोय. शिरूर मार्ग आहे आता, बिलोली, आणि तिकडेच चाललो. आणि काय आम्हाला काय पुढे जाऊ दे ना वाटाले एसटी वाले. आणि एसटीचा प्रवास सगळ्यात डेंजर असतो. आणि ही आता नवीन फोन आहे, नथिंगच्या पलीकडला कॅमेरा क्वालिटी कशी आहे तुम्हाला नक्की सांगा. आपण हेच घ्यायचा प्रयत्न करू. हो का, कमी 10 मिनिटं झालं. हो का, सोडायचं काय नाव देत नाही काका. तर विषय वेगळा आहे, त्याच्यामुळं आता काकाने जाऊ दिले तर कस तरी हात दाखवला ते पुढे जा म्हणून. हा, रिस्पेक्ट देऊन आम्हाला जाऊ दिले पुढे. तुम्हाला ह्या कॅमेऱ्याची क्वालिटी कशी आहे नक्की सांगा. ते आधी रामदेव भाऊचा फोन होता, आता आम्ही असं दुसऱ्याच्याच फोनमध्ये जिंदगी काढायला, समजू शकता तुम्ही. तर आमचा प्रवास चालला आहे. कसा इकडला रस्ता पण खूप डेंजर आहे. इकडे शिरूर मार्ग ना, कधी तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला समजेल व्हॉइस क्वालिटी कशी आहे. ते आता बघूया आपण थोड्या वेळानंतर. आणि असाच प्रवास आहे. आता तिथे पोहोचू. एक तुम्हाला तर किस्सा सांगितलाय, त्याचं काय अरेंजमेंट होतं का बघू. मंडळी, आम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आपले ब्लॉग डायरेक्ट असं फक्त सर्च केल्या आले, तर तुम्ही हे ब्लॉग पाहिला की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि गाडीचे फीचर खूप चांगले आहे. आणि माऊली भाऊनं नवीन गाडी घेतली आहे, तिचं नादच नाही. CNG प्लस ही आहे, पेट्रोल आहे, त्याच्यामुळे गाडी एकदम खतरनाक आहे. खरंच मला गाडीचे फीचर पण आवडले. आणि खरंच खूप कॉंग्रॅच्युलेशन. अजून दुसऱ्या गाड्या 2 येतील नवीन अजून या वर्षामध्ये. तर एकदम डेंजर काम चालू आहे. असंच भाऊ आमचा पुढे जात राहू. आणि व्हिडिओ तुम्ही हे यूट्यूबला नक्की पाहिला की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा. मस्त आहे बघा. आणि आपलं नाव टाकल्या सर्च केल्या ब्लॉग आले, त्याच्यामुळे नक्की तुम्ही सपोर्ट करा. ब्लॉग कधी पण पाहत राहा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. ब्रेक थोडा, पेट्रोल पंपला तेल भरून, आणि आता पुढचा प्रवास असाच चालू ठेवू. सरजीकडं चला नाही थोडं करूया. पेट्रोल घ्या ना. गर्दी बघा कसली आहे. तिरुमला मंगल कार्यालय. आम्ही आमच्या डेस्टिनीवर, प्रवास जिथवर व्हायचा तिथवर पोहोचलोय. मुक्ता आणि मंगेश्वर कार्यालय लग्न. सॉरी मिस्टेक. हा, तर इथं गाडी लावू मध्ये पार्किंग साठी जागा. विषय मेन काय झालं माहिती का, बघा कपडे बघा, क्वालिटी अप्रिशिएट त्याच्यावरच आहे. जे होईल ते होईल, बघू लग्न लावू. आणि आता मध्ये जाऊ. तर बघितलंच काय, बेसिकली नाही तर फ्युल डेंजर. आणि प्रॉपर्टी जी आताची आहे ना, मस्त मंगल कार्यालय आहे इथलं. तर आता फिरतो आम्ही, थोडंफार गोष्टी करू. आता बॅकग्राऊंड म्युझिक येतं, त्याच्यामुळे थोड्या नंतर भेटू. नवरदेव घोड्यावर बसलाय. प्रवास आपला डेंजर आहे. आपण मध्ये मंडल कार्यालय का, बेसिकली ना सगळ्या गोष्टी आहेत इथं. तर एवढंच की आम्हाला इथं कोणी ओळखत नाही, आम्ही वेगळ्याच नादामध्ये आहोत.
बघितलं का मंगल कार्यालय, प्रॉपर्टी लय डेंजर आहे इथली, म्हणजे व्ह्यू बघायसारखा आणि खरंच गावाच्या आणि बाहेर आहे सगळ्या बेकार नवरदेव घोड्यावर वाजून गेलं म्हणजे त्याच्या आयुष्याची आता लागले, नवरदेव झाला म्हणजे त्याच्या आयुष्याची लागली टेन्शन. आमचं काय एक नवीन मंडळ पुढल्या वर्षी नेक्स्ट इयरला भाऊच आमच्या नक्की 100% आहे. हो का प्रसाद म्हणाला अक्षिता त्याची नवीन पद्धत ना थांब नाही. इथली प्रॉपर्टी जी आता हे बांधले ना मंगल कार्यालय एकदम डेंजर आहे आणि इथं सगळ्याच गोष्टी क्लिअर क्लिअर आहेत. मग काय अक्षिता आयुष्याच्या लावते वाटा. लग्नाला थोडा वेळ आहे, अजून कमीत कमी अजून 1 तास लागू शकतो, त्याच्यामुळे आम्ही लवकरच आलो. CNG भेटली नाही म्हणून उशीर झाला नाही, त्याच्यामुळे आलो. जाऊ करू. काय झालंय माहितीये का, लग्नाला आहे वेळ आता कमीत कमी अजून अर्धा तास लागू शकतो आणि आम्ही गिफ्टच घ्या नाही, कपडे असले गिफ्ट नाही, मग सगळं कशाला आला काय कळायला पाहिजे का. मग काय करू आता, गिफ्ट आणू, थोडं बाहेर फिरून पण येऊ. हा एक अर्धा तास म्हणल्यावर करू सगळ्या गोष्टी. तर जाऊया खाली आणि बघूया काय भेटते का. भेटला काय कमी बघा का गाईज मित्रांनो, ह्या नाम्यामुळे गाईज मला यायला तिला देता बघा. रस्ता बघा, आम्ही जळकोटमध्ये शिरलाव गिफ्ट घेण्यासाठी. कुठे हिंडालाव काय माहिती, काहीच कळणार गेले. सगळं मार्केट बंद आहे सध्याला. इकडे बी हो का हे मार्केट सगळं, आणि जिकडे जायचं तर तिकडे सोडून गावातून फिरायला, मार्केट लाईन सोडून गावात फिरायला बिना कामाचं ते फक्त गिफ्ट घेण्यासाठी. तर बघू आता दुसरीकडे वाटा आहे तर माहिती, थोडं माऊली भाऊला माहिती आहे सगळं, त्यांना वाटा रस्ते प्रवास ते सगळं काय ते करू आणि गिफ्टच्या दुकानावर भेटू. कशी दिसत आहे बघा नवीन गाडी. फक्त काहीतरी 15 दिवस झाले त्या गाडीला घेऊन, 15 दिवस पासिंग पण आले. आणि ही गाडी सध्या पुण्याला आहे, ओलाला लावून ठेवले म्हणून त्याच्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट डिस्टेल्समध्ये देऊन टाकू. अर्धा तासाच्या नंतर अर्धा तास गेला, त्याच्यानंतर दुकान गटले. घेऊ काहीतरी आता. सकाळी म्हणून मला जास्त टाका, खाली बी टाकलं असतं जमलं असतं. घेतलंय तरी नावासाठी प्रॉब्लेम. 30 रुपयाला दे रे पहिला होता कुठाने बाजी काही ना काय चलत राहते. काय मला का माऊली भाऊ आमचे जात आहेत. लग्न एकदम बेस्ट सविस्तर लागलं. बाकी नवरे परमेश्वर भाऊला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला सगळं ऑल गुड आहे. आणि सध्या आमचं जेवण पण झाले, तर सगळ्यात मस्त होतं. लग्नाचं सगळं नियोजन झालं, फोटोशूट आमचं चालू आहे. तर आता काहीच नाही, जाऊ आपण दुसऱ्या 2 लोकेशनला जायचे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ इतकं पाहिलाय म्हणल्यावर 100% जेवण बी दबाक्या झालं, त्याच्यामुळे टेन्शन काहीच नाही. तर भेटूया थोड्या वेळानंतर. कसलं भारी बनवलंय. हनुमानजीचं मंदिर आहे. कोणचं काय मारू तर तो का तिथं गाडी लावली आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे. मारुतीचं मंदिर आहे. सॉरी आम्ही मारुतीच्या मंदिराला आलो, कारण लग्न झाले की सगळे डबल इकडे आलो. आणि इथं काय ते हे लावायचं होतं, दीपक लावायचं होतं. दीपक ते आणले. म्हैस इल्याच्यानंतर आमच्या घरातले एक व्यक्ती म्हैस दीपक लाईपर्यंत ते दूध खात नाही, असं हां ते खात नाही, त्याच्यामुळं दीपक लावायला आलो. मग इथं मारुतीयांना दीपक लावलो, बसला होता निवांत. कसलं भारी मंदिर आहे इकडे. आणि इथली मान्यता लय खूप आहे. इथली मान्यता खूप साऱ्या गोष्टी खूप गर्दी असते, पण आम्ही ती वार्ता करून दुसरा वार्ता करतो. हां तर तुम्हाला टाइम भेटला तर 100% इथे येऊ शकता. तर मित्रांनो परतीचा प्रवास आपला चालू झालाय आणि सध्या तुम्हाला एक थोडं रस्त्याची कंडिशन दाखवतो.
तुम्ही बघू हजार चाल एवढा बेकार रस्ता आणि एवढी भारी गाडी असून एवढ्या बेकार रस्त्याला हो का? हो काय बघा रस्ता, कशी गाडी घालायची त्यातून काही समजायला मार्ग नाही. कोणच जाईल तिकडेच. एवढा डेंजर रस्ता आहे, कसं चालवा माणसानं गाडी. आमचा ड्रायव्हर एक प्रोफेशनल ड्रायव्हर आहे म्हणते, काही टेन्शन नाही. माऊली भाला एकदम डेंजरवाली गाडी इथे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि रस्ता म्हणून निघाले हो का बघा. इकडे मंदिराला आलतो देव दर्शन करायला महादेव मारुतीरायांच्या, त्याच्यामुळं इकडे यावं लागलं. आता काही थोड्या वेळात हायवेच येईल, बघूया पुढले नजारे मग तिकडलेच. म्युझिक बोलते, म्युझिक कॉपीराईट येईल तर तुमची कॉपीराईट येण्यामुळं. व्ह्यू बघा, व्ह्यू नांदेड सोलापूर हायवे. भेटूया आता माळेगावमध्ये. बघा पब्लिक बघू शकता का, CNG साठी लाईन. हे अजून मध्ये आहे गाड्या. CNG बोलते, CNG. तर तो का बघा आमची माऊली भाऊ चालले. मला कुठं आहेस? CNG ला बघा का इथून जे तर का अशी इथवर अजून महाग गाड्या आहेत. पब्लिक डेंजर कारभार आहे CNG चा. CNG च्या गाड्या घेतल्या पाहिजे. आमच्याकडे फक्त CNG चा पंप एकच आहे. पेट्रोलवर आहे, पेट्रोलच नाही ती पण आता भरून जावं मला. पुण्याला गाडी चालली आहे त्याच्यामुळे घ्यावं. तर आता ब्लॉग मध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या फ्रेंड सोबत माझा व्हिडिओ शेअर नक्की करू शकता. तर कुठे भाग भाग मिल्का व्हिडिओ केल्यावर थांबायला. मिल्का मिल्का क्यों थांब रहे हो आप? नाही किती आहे गर्दी? बुकल गाडी आता होईल का? होईल का काही? 50 गाडी होईल ना? गरमी ऊन लय पडले बाहेर म्हणून स्प्राईट आणि स्ट्रिंग जी आवडली ती पिऊन टाकायची. नका अजून गाड्याची बाहेर लाईन थांबला. अर्धा तास 1 तास झाला थांबला आम्ही. अजून 8 गाड्या झाल्या की नंतर आमचं बारी येईल. तर जगतो हे घेऊ आणि पुढला कंटिन्यू करू. कुठं 1.5 तासानंतर आता भेटले CNG गाडी. बघा नवीन नंबर प्लेट, नवीन सगळं काही. माऊली भाऊ थांबलाय तिथं. 1.5 तासानंतर आता भेटले CNG. लय विषय डेंजर आहे. 1.5 तासानंतर आता भेटले. 2 तास आम्ही थांबण्यात गेला आणि 1 तास असा गेला. तर आता CNG झाली कंप्लीट झाले डायरेक्ट. आता काहीच नाही. व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया असंच काहीतरी कॉन्टेंट घेऊन.